अधिक मासाचे महत्त्व आणि जावयाला देण्याची वाण. अधिक मासाचे महत्त्व आणि लेक जावयाला देण्याची वाण. अधिक मास म्हणजे हिंदू पंचांगात 3 वर्षातून एकदा येणारा जास्तीचा महिना. सूर्य आणि चंद्र वर्षाचा मेळ घालण्यासाठी हा 13वा महिना धरतात. याला पुरुषोत्तम मास किंवा मलमास पण म्हणतात. 2026 अधिक मास 21 मे ते 18 जून दरम्यान आहे. अधिक ज्येष्ठ महिना असल्यामुळे अधिक मास आहे. अधिक मासाचे महत्त्व. पुण्याचा महिना. या महिन्यात केलेले दान, जप, व्रत, पोथी वाचन 10 पट पुण्य देते. विष्णूचा महिना. हा महिना स्वतः भगवान विष्णूंना समर्पित आहे म्हणून पुरुषोत्तम मास म्हणतात. कर्म फेडण्याचा काळ. जुनी पापे नष्ट होतात व अडलेली कामे मार्गी लागतात. शुभ कार्य वर्ज्य. लग्न, वास्तुशांती, मुंज अशी कार्य करत नाहीत, फक्त धार्मिक कार्य करतात. लेक जावयाला देण्याचे अधिक मासाचे वाण 33 वस्तू. अधिक मासात जावयाला 33 वस्तूंचे वाण देण्याची प्रथा आहे. 33 म्हणजे देवांची संख्या. याने जावयाचे आयुष्य वाढते व मुलीला सुख लागते अशी मान्यता आहे. 33 वस्तू याप्रमाणे. धान्य खाद्य 11 वस्तू. तांदूळ, गहू, तुरडाळ, मूग डाळ, चणे, गूळ, साखर, मीठ, तूप, तेल, सुपारी. वस्त्रशृंगार 11 वस्तू. पायजमा, सदरा, टोपी, रुमाल, टॉवेल, चप्पल, गंध, अत्तर, कंगवा, आरसा, उदबत्ती, कापूर, भांडी इतर 11 वस्तू. तांब्याचे किंवा पितळाचे भांडे, ताटली, पेला, वाटी, नारळ, फळे, दक्षिणा 33 किंवा 101. जानवे, दिवा, वात, तुळशीपत्र. सोप्या पद्धतीने वाण कसे द्यावे. सगळ्यांना 33 वस्तू जमत नाही म्हणून 33चे प्रतीक म्हणून हे 5 द्या. हे 5 वस्तू द्यावे. ह्या 5 वस्तू द्या. हे 5 वाण द्यावेत. तांदूळ डाळ म्हणजेच अन्नपूर्णा. नवीन कपडे म्हणजेच मानसन्मान. तूप गूळ म्हणजेच गोडवा, नात्यातला गोडवा. तांब्याचे भांडे आणि नारळ कलशाचे प्रतीक. दक्षिणा 33 वस्तूंचे प्रतीक किंवा दक्षिणा 33 रुपये 33 वस्तूंचे प्रतीक. कधी द्यावे तर अधिक मास सुरू झाल्यावर कोणत्याही दिवशी, शक्यतो पौर्णिमा, एकादशी, द्वादशी, दुर्गाष्टमी असे उत्तम. जावई घरी बोलवून पाय धुवून टिळा लावून वाण द्यावे. जावयाला जमत नसेल तर मुलीला किंवा नातवाला देऊ शकता किंवा 33 ब्राह्मण गरजू लोकांना 1-1 वस्तू दान करा. याचा फायदा म्हणजे अशी मान्यता आहे की 33 वाण दिल्याने मुलीच्या संसारात सुख शांती नांदते, जावयाचे दोष जातात व घरात लक्ष्मी स्थिर राहते.